दिवाळी सण म्हटलं की खर्चासाठी हात आखडता घेऊन चालत नाही. त्यामुळे पगाराव्यतिरिक्त एक छोटी का होईना पण बोनस रक्कम दिलासा देऊन जाते. पण हा बोनस नक्की सुरू कसा झाला तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात. ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना 12-12 तास काम करावे लागत होते. त्यावेळी कामगारांना मालकाकडून प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती. इंग्रजांच्या आठवड्याच्या पगार नियमानुसार एका वर्षात 52 आठवडे होत असे आणि त्याचप्रमाणे कामगारांना पगार देखील मिळत असे. इंग्रजांच्या पगार नियमानुसार 4 आठवड्याचा एक महिना धरला तर एका वर्षात 13 पगार मिळायला हवे होते. पण असं न होता एका वर्षात फक्त 12च पगार मिळत होते. आणि हीच बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला पत्रव्यवहार करून या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. पुढे ब्रिटिश सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्राची दखल घेतली आणि कामगारांना 13वा पगार म्हणजेच आत्ताचा बोनस हा कशा पद्धतीने देता येईल यावर विचार केला. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटिश सरकारला असे सुचवले की भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, तर 13वा पगार म्हणजेच बोनस दिवाळीला देण्यात यावा. त्यांच्या पत्राचा विचार करून ब्रिटिश सरकारने 30 जून 1940 साली भारतात बोनस देण्याचा कायदा सुरू केला. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.